काय 15 जानेवारी रोजी मिळणार भरपगारी सुट्टी? ते कसे? तर ऐका. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमचे सर्वांचे डेली डिजिटल कट्ट्यामध्ये स्वागत करते. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्र सरकारने या संबंधित माहिती 6 जानेवारी रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही सुट्टी सरकारी कार्यालयांसह बँका, निमसरकारी संस्था यांना लागू असेल. ही राष्ट्रीय सुट्टी नसून फक्त निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी दिलेली भरपगारी मतदानाची सुट्टी आहे. परंतु कामाच्या स्वरूपानुसार व स्थानिक नियमानुसार सुट्टीचा प्रकार वेगळा असू शकतो. परंतु मतदानासाठी भरपगारी सुट्टी हा नियम आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि पिंपरी चिंचवडसह 29 शहरांमधील IT पार्क आणि कारखान्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात यावी असेही त्यात नमूद केले आहे. मतदारांना आपले मतदान विनाअडथळा करता यावे यामागचा हा प्रमुख उद्देश आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, लातूर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली हे निवडणूक होणाऱ्या ठिकाणांची प्रमुख नावे आहेत. तर तुमचे यावर काय मत आहे? तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.